लहानपणी सगळ्यांनीच साबणाच्या पाण्यापासून बबल्स बनवले असतील, पण तुम्ही म्हणत असाल या व्हिडिओ मधला जो बबल मी बनवलाय तो एवढा मोठा कसा काय? तर हे जाणून घेण्यासाठी आपण याचं फिजिक्स समजून घेऊया। चला तर मग, तर प्रत्येक लिक्विडची एक प्रॉपर्टी असते आणि त्या प्रॉपर्टीचं नाव म्हणजे सरफेस टेन्शन। तर मग सरफेस टेन्शन म्हणजे काय? सरफेस टेन्शन म्हणजे लिक्विडची अशी एक प्रॉपर्टी की जिकडे तुमचं लिक्विड एक ताणलेल्या रबर सारखं बिहेव करते। आता लिक्विडचं जर सरफेस टेन्शन जास्त असेल तर जी बनणारी बबलची जी साईज आहे ती तुमची छोटी असणार आहे। ऑन दी अदर हँड जर तुमचं सरफेस टेन्शन कमी असेल तर तुमची बनणारी जी बबलची साईज होणार आहे ती कशी असणार आहे? मोठी असणार आहे। आता मला जर लिक्विडची सरफेस टेन्शन कमी करायचं असेल तर मी काय करेल? त्या साबणाच्या पाण्यामध्ये एक तर ग्लिसरीन किंवा साखर मिक्स करेल। आता साखर किंवा ग्लिसरीन जर मी त्या पाण्यामध्ये मिक्स केलं त्याने काय होणार आहे? तुमच्या साबणाच्या पाण्याचे जे सरफेस टेन्शन आहे ते कमी होणार आहे, जेणेकरून जी तुमची बबलची जी साईज बनणार आहे ती मोठी बनणार आहे। हे कसं सर? चला तर मग आपण एकदा करून बघूया। आता या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघत आहात की याच्यामध्ये मी साखर मिक्स केलेली आहे आणि बनणारा जो बबल आहे बघा तो किती मोठ्या प्रमाणात मोठ्या साईजचा बनतोय। आता या व्हिडिओ मध्ये तुम्ही मला काय करायचंय? कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय की हा जो याचा जो स्पेरिकल शेप आहे या बबलचा तो गोलच का आहे, तो स्पेरिकलच का आहे? व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या रीलला आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर आणि लाईक करा। धन्यवाद।